कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तिची हिम्मत कशी झाली आदित्यच्या कोटला हात लावायची? ती तिची लायकी विसरत चालली आहे बहुतेक। आत्ता जाऊन अहिल्या मॅडमशी बोलते आणि तिला कामावरून काढून टाकते। काहीच फायदा होणार नाही। तू कितीही आरडाओरड केलीस तरी या घरातले तुझे नाहीत ऐकणार। पारू बद्दल एकही चुकीचा शब्द कोणीही ऐकून घेत नाही। दिशा नावाच्या नागिणीपासून तिने या घराला वाचवलंय। प्रीतमला दंश करण्याआधी आणि या घराचा नाश करण्याआधी त्या पारूने त्या दिशाचं सगळं पितळ बाहेर काढलं। राक्षसी नव्हती ग ती, राक्षसी। ती या घराला गिळायला उठलेली। बस एक शब्दही ऐकून घेणार नाही। अगं मी त्या दिशाला बोलले होते सगळं, तुला काय इतका राग येतोय? आणि ती खरंच एक मोठी राक्षस होती, तरी तिला त्या पारूने हरवलं। कळतंय का तुला? त्या पारूने ना त्या दिशाला तिची लायकी दाखवली। घाल सुजवून गेली होती जेव्हा या घरातून गेली तेव्हा। मला नाही वाटत आयुष्यात तिने एवढा मार कधी यापूर्वी खाल्लाही असेल। त्या दिशाला ना तिच्या कर्माची फळं चांगलीच मिळाली। आता बसली असेल कुठल्या तरी जेलमध्ये कडी फोडत। त्यामुळे अनुष्का मी सांगते ते ऐक। त्या पारूपासून जरा लांब राहा। महा डेंजर आहे ती। म्हणजे तुला जर या घरात यायचं असेल आणि येऊन टिकून राहायचं असेल तर त्या पारूच्या वाटेला जाऊ नको, नाहीतर तुझी ही तीच अवस्था करेल जी तिने दिशाची केली होती। दामिनी आंटी, मी किर्लोस्करांची होणारी सून आहे। तुम्ही नका काळजी करू, मी बघून घेईन पारूचं काय करायचं ते। ही मुलगी अशी काय? आधी किती साधी सरळ जीवाला जीव देणारी जीव लावणारी वाटली होती, पण आता आज अचानक मला दिशासारखीच वाटली। जाऊ दे, आपल्याला काय दुसऱ्याच्या गोष्टीत आपण इंटरेस्ट घ्यायचाच नसतो, मरू दे, आपण आपलं बघू। आज आपण जे मारुतीला इंजेक्शन दिलंय त्याच्यामुळे तो पारूला काय अवॉर्ड फंक्शनला पाठवून देणार नाही। त्यामुळे बेस्ट ब्रँड अँबॅसेडर अवॉर्ड घ्यायला माझाच नंबर लागणार। लोक बोलत असतात काही बाई, ही पारू सतत आदित्यच्या पुढे 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 करत असते। एक वयात आलेली मुलगी आणि एक वयात आलेला मुलगा फक्त मित्र कधीच असू शकत नाहीत। पारू अरे अल्लड आहे, निरागस आहे, फार निखळ आहे। तिला कधी प्रेम नाही मिळालं रे आयुष्यात। आणि अशा मुलींना जेव्हा प्रेम मिळतं ना तेव्हा त्या अशा वाहवत जातात नदीसारख्या, भुलतात त्या प्रेमाला। बा हरम, इथं कशा पायी बसलायस? असंच। बरं तू कुठे होतीस? आदित्य सरांच्या खोलीत। कशाला? कशाला म्हणजे बारा आदित्य सरांना एवढा मोठा पुरस्कार मिळालाय, आणि आता एवढा मोठा पुरस्कार मिळालाय म्हणल्यावर तो घ्यायला तर जावंच लागल ना। म्हणून त्यांची बॅग आवरत होते। बा मी त्यांच्या बॅग मध्ये ना व्यवस्थित समद भरून ठेवलंय बघ। त्यांना रोज लागणारी त्यांची कापडं, त्यांचे शूज, त्यांचं कोट, त्यांची औषधं समद व्यवस्थित भरून ठेवलंय बघ। बा तुला तर माहितच आहे आदित्य सरांची सवय, काही ना काहीतरी विसरणारच। म्हणून मीच त्यांना मदत करायला गेले होते, मुद्दामच गेले होते बघ त्यांच्या खोलीत। पारू, तू आदित्य बाबांची मदत केल्यावर ते खुश झाले असतील ना? वय खुश झाले, काळजीनं आणि आपुलकीनं बोलले माझ्याशी। आपुलकीनं म्हणजे? आपुलकीनं म्हणजे बारं तुझ्याशी बोलतात ना, आपल्या सावित्री आत्याशी बोलतात, समजेशी बोलतात ना, अगदी तसंच। हे बा तुला माहित आहे मी ना आदित्य सरांसाठी शिरा बी नेला होता। आता मला एक सांग, आधी आपण खायचं की दुसऱ्यांना द्यायचं? आणि त्यांनी खायच्या आधी त्यांनीच मला बरवला।
का का त्यांनी तुला शिरा का भरवला? हा हा, काय नको ते प्रश्न विचारतोयस? बरं ते समजा जाऊ दे. आधी मला समजा आवरून ना आदित्य सरांसाठी प्रार्थना करायला मंदिरात जायचं आहे. मी आलेच. हा ए पारू, तू का जाणार आहेस मंदिरामध्ये? त्यांच्या करता प्रार्थना करायला त्यांच्या घरातले इतर लोक नाहीत का? आणि त्यांना देवळात जाता येत नाही का प्रार्थना करायला? का प्रार्थना करायला सुद्धा त्यांना नोकर लागते? अरे मग काय झालं तुला? आणि हे असं का बोलतोयस? बस, तू काल आलीयस बंगल्यात. आदित्य बाबा आणि प्रीतम बाबा लहान असल्यापासून मी इथं काम करतोय. या श्रीमंत लोकांना मी चांगला ओळखून आहे. हळूहळू बोल बा. यांना स्वतःची कामं करायला सुद्धा नोकर लागतात. स्वतःची हलकी फुलकी कामं सुद्धा करायला नको त्यांना. यांना देवळात जायला नको प्रार्थना करायला. तुला सांगतो पारू, आता आपण धड होत ना, आपल्यात रग आहे ना, तोपर्यंत आपण यांची सेवा करू. उद्या जर का आपण आजारी पडलो ना, तर हे 2 घास सुद्धा द्यायला येणार नाहीत आपल्याला. नाही बा, तू हे जे काय बी बोलतोयस ना ते मला पटतच नाहीये बघ. तुला बी चांगलं माहितीये की किर्लोस्कर कुटुंबामध्ये असं कोणीच नाही. आणि आदित्य सर तर अजिबातच नाही. हारप बा, तुझा बी आदित्य सरांवर लय जीव आहे माहित नाही का मला? आणि एवढं समजा असताना तू असं विचित्र कशा पायी बोलतोयस? बा, आदित्य सरांच्या बाबतीत मी एक सुद्धा वाईट शब्द ऐकून घेणार नाही. मला नाही आवडत त्यांना कोणी काय बोलले ना. पारून आज माझ्यावर आवाज वाढवला. या आधी कधीही असं झालेलं नाही. माझी पारू बदलली. तिची परीक्षा घेण्यासाठी मी आदित्य बाबांबद्दल वाईट साईड बोललो. आदित्य बाबा, मला माफ करा. देवा, मला माफ करा. मी आज माझ्या मालकांबद्दल अपशब्द वापरले. आज पहिल्यांदाच बा त्याच्या मालकांबद्दल असं बोललाय, ते बी आदित्य सरांबद्दल. बाचा आदित्य सरांवर लय जीव आहे. पोटच्या मुलासारखं समजतो तो आदित्य सरांना. असं का वागतोय बा? बा, तुला बरं वाटत नाहीये का? तुला काही पाहिजे का? मला काही नको. आधी गणीला जेवायला वाढ जा. ठीक आहे. गणीला जेवायला दिल्यानंतर मी माझी बॅग बी आवरून घेते. कशाला? कशाला म्हणजे बा? अरे मला बी पुरस्कार मिळाला आहे आणि आदित्य सरांबरोबर तो पुरस्कार घ्यायला मला बी जायचं आहे. मी आलेच. आज दामिनी मॅडम बोलायला लागल्यात. उद्या अख्खं जग बोलायला लागेल. नाही, माझ्या मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडलेले मला नाही चालणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.